पण सॉरी राजा, हे सगळ्यात आधी मला अविनाशला सांगायचंय. त्यांना ही आनंदाची बातमी द्यायची. तुझ्या बाबांनी ही पार्टी खास माझ्यासाठी ठेवली. थँक्यू अविनाश. कधी एकदा तुम्हाला हे दाखवते असं होतंय मला. एक मिनिट, सगळे इकडे लक्ष द्या प्लीज. या सगळे प्लीज पुढे या, सगळे प्लीज पुढे या. ही वहिनी कुठे राहिली? रेडी झालीये ती, येईल थोडा वेळ. अरे बाबा, आई आल्याशिवाय स्पीच स्टार्टच नाही करणार. रिलॅक्स. अरे हो, पण काकू लवकर आल्या पाहिजेत ना. आले का सगळे? तर तुम्हा सगळ्यांना आज प्रश्न पडला असेल की अचानकच मी ही पार्टी का आयोजित केली. अहो पाटकर, आल्यापासून आम्हाला तोच प्रश्न पडलाय की JK डेव्हलपर्स मध्ये कॉन्ट्रॅक्टची हॅट्रिक मारलीत की काय? कृपया म्हणजे त्याची पण तसं होत नाही काही अजून. तर आज ही जी काही पार्टी मी देतोय याचं मुख्य कारण म्हणजे की माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचे मला आज मनापासून आभार मानायचे. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप स्पेशल आहे. काय ना, आपण रोज काम करतो, हे जग इतकं कॉम्पिटिटिव्ह झालंय ना की अशा जगामध्ये अनेकदा आपण थकतो, पडतो, अनेकदा आपल्याला हार पत्करावी लागते. पण याच आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्या कायम आपल्यासाठी सपोर्ट बनून, एक सपोर्ट सिस्टीम बनून आपल्यासाठी उभे असतात. काय असं वाटतं की जेव्हा कधी आपण हरलोय त्यावेळी आपल्याला फक्त तीच व्यक्ती आठवते, त्याच व्यक्तीची आठवण होते. सुदैवानी अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे. जेव्हा कधी मी पडलो त्यावेळी हात धरून त्या व्यक्तीने मला उभं केलं. जेव्हा जेव्हा मला हरल्यासारखं वाटलं, थकल्यासारखं वाटलं, आता सगळं संपलंय असं वाटलं, त्यावेळी ती व्यक्ती माझ्या बाजूला उभी होती. जेव्हा मला जगाने सांगितलं होतं की मला काही जमणार नाही, माझ्याच्यानं काही होणार नाही, त्या प्रत्येक वेळी ती व्यक्ती माझ्या बाजूला उभी राहिली. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी असं प्रत्येकाला वाटतं, पण मी तो लकी आहे बाबा, माझ्याकडे ती व्यक्ती आहे. आणि एवढं सगळं करून ना, म्हणजे मला एवढा सपोर्ट करून, अगदी माझ्या आयुष्यातला सपोर्ट सिस्टीम बनून सुद्धा, खोटं वाटेल तुम्हाला पण त्या व्यक्तीला आजही क्रेडिट घ्यायचं नाही या गोष्टीचं. ऍक्च्युली ही पार्टी माझ्या आयुष्यातल्या एका स्पेशल व्यक्तीसाठी मी ठेवली आहे, ज्या व्यक्तीने मला आयुष्यात खूप साथ दिली. काय, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते की जेव्हा आपण पडतो, आपण हरतो, आपल्याला काही सुचत नाही. अशा वेळी ती एक व्यक्ती आपल्या आयुष्यात अपेक्षित असते जी आपल्याला हात देते, आपल्याला उभं करते आणि पुन्हा एकदा चालण्याची ताकद देते. आणि आज जो कॉन्फिडेंटली मी तुमच्या समोर उभा आहे ना, तो फक्त आणि फक्त त्या व्यक्तीमुळे. आणि इतक्या स्पेशल व्यक्तीचे आज मला जाहीरपणे आभार मानायचे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी इथे बोलवलं. पाटकर, एवढं बोललात, मग आता सांगून टाका, कोण आहे कोणती व्यक्ती? त्या माझ्या जवळच्या व्यक्तीचं नाव आहे शनाया अधिकारी, माझी मैत्रीण. ये, प्लीज कम.
प्लीज प्लीज. शनाया, थँक्यू सो मच. तुम्हाला आयुष्यात सावरलंस. जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळी तू माझी मदत केलीस. खरंच मनापासून थँक्यू. आज हे जे काही केलंय ते फक्त तुला थँक्यू म्हणण्यासाठी केलंय. हे केक पण आणलाय थँक्यू लिहिलेला.